चांगला व्यक्ती, एक चांगलं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला आमदार म्हणून नाही येत, ते पदाने नसले तरी कार्याने आजही अतुल शेटच आमदार आहे. त्यामुळे आज बोलायला लागते. मित्रांनो सांगतो, असं वावड्या उठवल्या जातात, राष्ट्रवादी संपली, राष्ट्रवादी अरे कसलं काय, माझ्या पक्षाची 1,10,000 मतं उबाटा बरोबरची आणि देवराम राणेची 24,000 मतं, 1,34,000 मताचा माझा पक्ष आहे. लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा डबल आहे आणि दुप्पट आहे. बोलायचं तात्पर्य असं आहे, बऱ्याच गोष्टी विचित्र विचित्र घडत गेलेल्या आहेत. शेट्टी ज्या लोकांना मोठं केलं, साहेब तुम्ही खूप लोकांना काही काही उंचीवर नेऊन बसवले. मला काहीच अपेक्षा नाहीये. मी डॉक्टर अमोल बेनकेंचा मित्र आहे आणि माझ्या मित्राच्या भावासाठी, मी माझ्या मोठ्या भावासाठी इथं आलेलो आहे. काय द्यायचं कमी ठेवलं होतं शेट्टी. तुम्ही राम लक्ष्मणाचं स्टेटस टाकलं, लक्ष्मणाने हात घातली आणि राम शेवटच्या दिवसापर्यंत लक्ष्मणासाठी थांबला होता, परंतु लक्ष्मणाने काही ऐकलं नाही. ठीक आहे, अपक्ष उभं राहायचं, शत्रूच्या गोटात जायची गरज नव्हती. हो मित्रांनो, शत्रूच्या गोटात जायची गरज नव्हती. तो आपटाण्याचा मलईवाला आहे, त्यांनी शेठच्या जेव्हा आतापर्यंत मलई खाली आणि त्या मलईवाल्याने थांबवल्या गेला. ते मलईवाले काय करते, गावागावात हिंडते आणि गावागावातलं दूध नाचते. पण मलईवाल्याला एवढंच सांगतो, तुझं दूध एवढं नाचणार आहे, त्याचं ना ताक होणार आहे ना तूप होणार आहे, ते फेकूनच जायला लागणार आहे. असं गावागावात घाण करायची सोडून द्यावी. आमच्या गावात घुसत आहे, ह्या गावात घुसत आहे, तू तुझ्या गावापुरतं बघ, तुझ्या गावात किती वोटिंग देता येईल तेवढं बघ, तुझ्या गावात घड्याळाकडे सरळ राहील. कारण कसं आहे, उगाच आज या फांदी उड्या मारायच्या, त्या फांदी त्या उड्या मारायच्या, हे असं नसावं. नेतृत्व सक्षम असावं. माईच्या रूपात एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. शेट्टी त्या दिवशीच सांगितलंय, अजितदादा पवार साहेबांकडे, सन्माननीय अजितदादांकडे 2दा सर्वे गेले आणि दोन्ही सर्वेत माई लांडे हे नाव पुढे आलेलं आहे, त्याच्यामुळे माईला तिकीट गेलेलं आहे. आता लांडेबाई साहेबांची सुने असं नाहीये, तिचं वक्तृत्व, तिचं कर्तृत्व आपल्या लहान बहिणीसारखी आहे. ती आपण माझ्या लहान भावासारखं आहे आणि ही दोन्ही संवेदनशील माणसं आहेत. अरे वारकऱ्यांच्या मागे उभे राहते ती माई आहे, जी सप्त्यात अभंग म्हणते ती माई आहे. तिच्या वाणी दे अमृत आहे. अरे अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविल, अशा ज्ञानेश्वरीच्या शब्द तिच्या कानात फुटतो ती माई आहे. आणि असं जर उमद नेतृत्व जर अतुल शेट्टी निवडलं असेल तर आपल्याला, जर आज घड्याळाला मतदान केलं नाही तर आपण आपल्याला माफ करू शकणार नाही. नुसतं मी बेनके असं करायचं नाही. जो आता बेनके साहेबांच्या नावाखाली घड्याळाला मत देईल त्यानेच म्हणायचं मी बेनकेंचा. लक्षात ठेवा, उद्या 2029ला अतुल शेठ बेनकेंना जर आमदार करायचं असेल तर त्या आमदारकीचा पाय आपल्याला आपल्या झडपीच्या माध्यमातून आज इथं बांधायचा आहे. आणि त्याची जर मुहूर्तमेढ रुजवायची असेल तर आपण ही केली आहे. माझ्या गावच्या 20-25 मुलं या इथं सभेला आली आहे. मंगेश आलेला आहे आमचा वाडीतला. मंगेश हातवरती कर. मुलांनो, आपल्याला 58 घरकुलांचा प्रोजेक्ट, 58 घरकुलं कुणी मंजूर केली? अतुल शेट्टी. ऍट ए टाइम 58 घरकुलांचा प्रोजेक्ट माझ्या बोलण्यात मंजूर केला साहेबांनी. काही गोष्टीमुळे आज तो रेंगाळला आहे, पण शेठच्या माध्यमातून तो या वर्षभरात आम्ही पूर्णत्वास नेणार आहे. ही 101% या ठिकाणी सांगतोय. त्या प्रोजेक्टला जाणारा रस्ताही कोणी मंजूर केला? अतुल शेटने. साखो कोणी मंजूर केला? अतुल शेटने. दाखोबावाडीचा रस्ता कोणी मंजूर केला? अतुल शेटने. आणि मग शेटच्या विरोधात आपण कशासाठी जायचं? आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला का पाकिट पाहिजे? अरे अजिबात नको. पाकिटामध्ये आपण नाहीच. आम्ही काल राष्ट्रवादी होतो, आजही राष्ट्रवादी, उद्या राष्ट्रवादीत राहू. आमची विचारसरणी ही राष्ट्रवादीची आहे. पेटून उठलं पाहिजे, ही गरज आहे, काळाची गरज आहे. कारण चांगल्या नेतृत्वाच्या हातात जर तालुका द्यायचा असेल तर आपल्याला आता पेटून उठलं पाहिजे. दोन्ही हाताच्या मुठी याचा घट्ट आवळा आणि माझ्या मागे म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अतुल शेठ बेनके आगे वाढो. माई ताई लांडेंचा, सन्माननीय केदारी ताईंचा, आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात ओरिजिनल शिवसेना पक्ष.
ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.